धुले में निजी कृषि उत्पन्न बाजार समिति में प्याज की कीमत 3,800 रुपये से 4,000 रुपये तक पहुंच गई है। प्याज की कीमत अच्छी मिलने से प्याज उत्पादक किसानों के चेहरे पर खुशी झलक रही है, तो वहीं दूसरी ओर खुदरा बाजार में प्याज की कीमत बढ़ने से आम आदमी का बजट चरमरा गया है। आज धुले में प्रताप नाना महालय कृषि उत्पन्न बाजार समिति में प्याज की जिला प्रक्रिया की गई, जिसमें प्याज की कीमत 3800 से लेकर 4,000 रुपये के बीच तय की गई। किसानों ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि वर्तमान में प्याज उत्पादक किसान काफ़ी परेशानी में है। एक तरफ प्रकृति किसानों के साथ नहीं दे रही, तो वहीं दूसरी तरफ सरकार भी किसानों की उपेक्षा कर रही है। ऐसे में सरकार से उम्मीद है कि वह प्याज की कीमत कम से कम 5,000 रुपये दाम दे। वहीं महालय निजी कृषि उत्पन्न मंडी में व्यापारियों ने बताया कि इस समय हमारी निजी बाजार समिति में प्याज की कीमत अच्छी मिल रही है। अन्य बाजार समितियों में कीमत 3,200 से लेकर 3,500 तक है, लेकिन धुले की इस निजी बाजार समिति में हम किसानों को 3,500 से लेकर 4,000 रुपये तक की कीमत दे रहे हैं। इसलिए किसान हमारी निजी कृषि उत्पन्न बाजार समिति से संतुष्ट है। कमी नाही गेला, 29 रुपये नाही गेला. शेतकऱ्यांचं खूप नुकसान होते. तरी आम्हाला कमीत कमी 5,000च्या पुढे तरी भाव पाहिजे. आमच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. हो, आपला निसर्ग साथ देत नाही. तुम्ही तरी साथ द्यायला पाहिजे शेतकऱ्यांवर, एवढी आमची अपेक्षा आहे. मजुरीच्या हिशोबाने खर्च परवडते. मजुरी महाग झाली, डिझेलचा भाव कुठे गेला, त्या वाहन आणलं पाहिजे, त्याला भाडं जास्त लागतं. त्या हिशोबाने आम्हाला कांद्याला तरी 1200 किंवा शेतीमालाला भाव पाहिजे. कमीत कमी 5,000 पुढे तरी भाव पाहिजे मालाला, कांद्याला. मागच्या हप्त्यामध्ये कांद्याचे भाव 3,000 पासून 3500 होते. काही वेळेस 3500 तर 4,000, 4200, 4300 पण विकले गेले. अचानक एक दिवस नाशिकवाल्यांनी खूप उचललं मार्केट. 4,000 पासून 2500 सकाळी उचललं आणि संध्याकाळी डायरेक्ट तेच मार्केट 3,000 पासून 3500 करून टाकलं. त्याच्यामुळे बरेच व्यापाऱ्यांना धोका होतो, शेतकऱ्यांचा फायदा होतोय, ती आनंदाची गोष्ट आहे. आजही पावसामुळे आवक कमी येते. सगळ्या मार्केटांमध्ये नाशिक जिल्हा असो, बाकीच्या ठिकाणी असो, आवक फार कमी आहे. कांद्याचे भाव आज आमच्याकडे निघालेले आहेत 3800 पासून 4,000 पर्यंत. देवाकृपेने सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. यावर्षी पाणी भरपूर दिले देवाने. अजून काही जिल्ह्यापेक्षा निश्चित आमचं मार्केट 100-200 रुपयाने टाईट निघत आहे. तिथे जर 3500 ते 3800 विकले जातात, आम्ही 4,041 शेतकऱ्यांना भाव देत आहे. आणि आमच्याकडे शेतकऱ्यांना इकडे तिकडे लांब 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर वाहने घेऊन जायची गरज नसते. आमचं जे मार्केट आहे, आमच्या परिसरामध्ये जे मार्केटचं प्रीमायसेस आहेत, त्याच्यातच शेतकऱ्यांना वाहनं खाली करावं लागतात. आम्ही शेतकऱ्यांना फार इथं समाधानी आहे. शेतकरी फार खुश आहेत आमच्यावर. त्याबद्दल शेतकऱ्यांचे फार आभारी आहेत आम्ही, की आमच्यावर खूप प्रेम दाखवत आहेत शेतकरी. आपण ना हमाली कुठलाही शेतकरीकडनं खर्च घेत नाही. शेतकऱ्यांकडनं फक्त आणायचं, काटा करायचा, 100% पेमेंट आम्ही त्यांना देतो मालाचा. 1 रुपया खर्च कपात करत नाही.